error in measurement. This article number 1.8 on the page 8. Errors in measurement. Number of errors. In case first is given systematic error. Then after we discussing about the random error. नेक्स्ट थिंग एस्टिमेशन ऑफ एरर वगैरे वगैरे आपल्याला असं शिकायचं आहे. फर्स्टली वी हिअर टेकिंग सिस्टमॅटिक एरर. इन केस ऑल्सो क्लासिफाइड इनटू number of errors, that is instrumental error due to imperfection in experimental technique. Then also third number पर्सनल एरर. असे या सिस्टमॅटिक एररचे 3 प्रकार आहेत. मग आता 3 प्रकारमध्ये पहिला आहे इन्स्ट्रुमेंटल एरर. इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणजे काय, तर तो जो इन्स्ट्रुमेंट असतो मोजमाप करणारा, लांबी मोजण्यासाठी जर घेतलेला असेल तर इंच पट्टी असेल, फुलपट्टी असेल, त्याच्यामध्ये थोडीशी एरर असते, थोडासा कमी जास्त असतो आणि त्या इन्स्ट्रुमेंट थ्रू झालेला एरर, चुकीच्या एररमुळं आपल्याला मोजमाप करेक्ट मिळत नाही. फॉर एक्झाम्पल, एखादा तराजू असतो, वस्तुमान द्यायचं असतं मोजून किंवा घ्यायचं असतं, त्यातही त्या इन्स्ट्रुमेंटमध्येही थोडासा फरक असू शकतो, पारडं कमी जास्त असू शकतं. याला म्हणायचं इन्स्ट्रुमेंटल एरर. किंवा तुम्ही बघताय, वजन बघताय तुम्ही वेट बॉक्सवर, त्या वेट बॉक्सवर तो झिरोला ऍडजस्ट नसतो किंवा त्याची फॉल्टपणा असतो, कॉन्स्टंट काहीतरी इंट्रोड्यूस होत असतो. मग एक थोडासा आपलं वजन जास्त दाखवतं किंवा कमी दाखवतं, हे इन्स्ट्रुमेंट दाखवतं. म्हणजे ही आपली चूक नाही आहे, त्या इन्स्ट्रुमेंटची चूक आहे. म्हणून हिअर गिवन डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन ऑफ एन इन्स्ट्रुमेंट, म्हणजे त्यामधलं डिफेक्ट असतो, तो ऍडजस्ट नसतो, त्याच्यामुळे हे एरर दाखवतो. म्हणजेच फॉर एक्झाम्पल काय, इनकरेक्ट झिरोईंग ऑफ एन इन्स्ट्रुमेंट, म्हणजे त्याची सेटिंग करेक्ट झिरोला नसते, थोडंफार इकडे तिकडे असू शकतं आणि त्यामुळे तो एरर कॉन्स्टंट ऍड होत जातो. फॉर एक्झाम्पल इथे दिलेला आहे. आता तुम्हाला माहिती असेल नसेल, एमिटर. व्हॉट इज मीन्ट बाय एमिटर? एमिटर हे काय आहे? हा, करंट. बरोबर. म्हणजे करंट मोजण्याचं एक छोटस बॉक्स असतं, जसं आपल्या गाडीचं स्पीडोमीटर मोजण्याचं गोलाकार असतं गाडी, टू व्हीलरला वगैरे, तसं तो एक इन्स्ट्रुमेंट आहे आणि तो करंट मोजतो. आता समजा इथं फॉर एक्झाम्पल असं म्हणलेलं आहे 0.5 एम्पियर, असं जर त्याचं काही सेटिंगमध्ये पुढं मागं जर असेल तर आपल्याला तीच रिडिंग इंट्रोड्यूस होते आणि तेवढ्या फरकाने रिडिंग आपल्याला मिळत असते. तर असा हा इन्स्ट्रुमेंटल एरर आहे. तुमच्या अनुभवातला आहे. वेट बॉक्स तुम्ही वेट घेताना कमी जास्त, त्यासाठी अगोदर तो इन्स्ट्रुमेंट ओके आहे का, इन्स्ट्रुमेंट बरोबर आहे का, हे चेक करणं गरजेचं असतं. आणि ते चेक करण्यासाठी काय करावं लागतं, त्याची सेटिंग बरोबर आहे का, तो इनिशियली बिफोर वेट ठेवण्याच्या अगोदर तो झिरोला आहे का, हे बघायचं. त्यानंतर दुसरा पॉइंट काय आहे, दुसरा पॉइंट काय असेल, हा, एरर्स ड्यू टू परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. आता हा एरर कशामुळे होतो, डिफेक्टिव्ह सेटिंग ऑफ इन्स्ट्रुमेंट, म्हणजे त्या इन्स्ट्रुमेंटची सेटिंग बरोबर केलेली नसते, फॉल्ट असतो.
त्याच्यामध्ये फॉल्ट असतो म्हणून आपल्याला तो काय दिसत नाही, तो व्यवस्थित मेजरमेंट घेऊन देत नाही आहे. तर त्यामुळं आपण त्याचेही काय करू शकतो, एरर पकडू शकतो. म्हणजे इथे काय दिलेलं आहे, दिस इज द एरर ड्यू टू defective setting of an instrument. That means the correct setting of an instrument. म्हणजे तो करेक्ट नसल्यामुळं दिसतो, करेक्ट त्याचं सेटिंग न केल्यामुळं तो डिफेक्टिव्ह दिसतो. मग त्याला काय करावं लागतं, करेक्ट त्याची सेटिंग करून घ्यावी लागते. त्याच्यानंतर काय आहे, पर्सनल एरर आहे. व्हॉट इज मीन्ड बाय पर्सनल? पर्सनल म्हणजे वैयक्तिक. हा, वैयक्तिक म्हणजे ज्या वेळेस एखाद्या वस्तूचं आपण मोजमाप करतो त्यावेळेस मी मोजमाप केलेली वेगळी येते, तुम्ही केलेली वेगळी येते. इन्स्ट्रुमेंट तोच आहे, इन्स्ट्रुमेंट तोच आहे, पण वैयक्तिक म्हणजे व्यक्ती जसं बदलत गेलं तसं मेजरमेंटही बदलतो. म्हणजे हे कशामुळे होतं, ड्यू टू फॉल्ट ऑफ ऑब्झर्वेशन. काही लोकांची बघण्याची शैली वेगळी असते. आता तुम्ही वेट बॉक्सवर उभे आहात, वेट बॉक्सवर उभे असताना तुमचे मित्र तुमच्या उजव्या साईडला एक उभा असतो, डाव्या साईडला एक उभा असतो, पुढे एक उभा असतो आणि प्रत्येक जण वेगवेगळी रिडिंग सांगतात. जवळपास अर्धा किलोचा फरक सांगतो. तुमच्या उजव्या बाजूचा असलेला, समजा तुमचं 40 किलोग्रॅम जर वजन असेल तर 39 किलोग्रॅम आहे असं सांगतो, आणि तुमच्या डाव्या बाजूला जो उभा असतो तो काय सांगतो, साडे हा 40 किलोग्रॅम आहे असं तुम्हाला सांगतो. आणि एक्झॅक्टली तुमच्या समोरचा जो असेल तो करेक्ट 40 किलोग्रॅम असं सांगतो. म्हणजे दीज आर द डिफरन्स ऑफ द रिडिंग. पर्सनल एरर, या तिघांच्याही रिडिंग सारख्या आहेत का? नाही आहे. का नाही आहेत? फॉल्टी ऑब्झर्वेशन. मग या तिघापैकी कुणाची करेक्ट आहे? या तिघापैकी कुणाची करेक्ट आहे? जो समोर तुमच्या उभा आहे, जो स्ट्रेट लाईन सरळ बघतोय त्या पॉइंटरला, त्याची आहे. आडव्या बाजूनं, तिरप्या बाजूनं, इन्क्लाइन पोझिशननं जर बघितलं तर ते फॉल्टी ऑब्झर्वेशन आहे. मग यासाठी पर्सनल एरर असे काही लोक फटकन कुठूनही कशी रिडिंग बघतात आणि नोट डाऊन करतात. म्हणजे ते कोणाचा एरर झाला, इन्स्ट्रुमेंटचा झाला का? नाहीये, त्या व्यक्तीचा एरर झाला. म्हणून असे काही व्यक्तींना आपण पर्सनल एरर म्हणतो. काही लोक असं फॉल्टीच, एखादी नोटाचं बंडलही मोजताना फॉल्टी मोजतात, एक कमी आहे जास्त आहे असं काढतात. म्हणजे केअरलेसपणा असतो त्यांच्यामध्ये. म्हणून काय करायला पाहिजे, ते केअरफुल्ली त्या रिडिंग घ्यायला हव्यात. अशा टाईपचं हा पर्सनल एरर आहे. तर आपण आता इथे 3 एरर बघितले. दीज 3 एरर कॅन बी अवॉइड बाय ऑर मिनिमाइज. त्याला उपाय आहे. काय उपाय आहे? त्याला आपण अवॉइड करू शकतो. इथे नोट दिलेला आहे, धिस सिस्टमॅटिक एरर. हे जे सिस्टमॅटिक एररचे 3 प्रकार आहेत, त्या 3 प्रकारला मिनिमाइज करता येतं, अवॉइड करता येतं बाय युजिंग. पहिला जो एरर असेल इन्स्ट्रुमेंटल एरर, त्याच्यासाठी काय करता येतं, युजिंग करेक्ट इन्स्ट्रुमेंट. त्यासाठी फॉल्टी इन्स्ट्रुमेंट वापरू नका, करेक्ट इन्स्ट्रुमेंट वापरा, ज्याचं की सेटिंग अरेंजमेंट व्यवस्थित केलेली आहे. बाय युजिंग सेटिंग ऑफ इन्स्ट्रुमेंट म्हणजे त्याची सेटिंग केलेली आहे असं वापरा. अँड ऑल्सो रिमूव्हिंग पर्सनल एरर. म्हणजे पर्सनल एरर हे देखील रिमूव्ह करता येतं. जो
केअरफुल्ली जो रिडिंग घेणार असेल किंवा काळजीपूर्वक घेणे किंवा ट्रेंड पर्सन म्हणजे ट्रेनिंग घेतलेला कसं रिडिंग घ्यावं. आता तुमच्या दोन मित्रांनी चुकीची रिडिंग घेतली आणि समोरच्या मित्रांनी बरोबर घेतलेलं आहे, म्हणून असं हे नियमावली लक्षात आली पाहिजे कशी रिडिंग घ्यायची. किंवा तो ट्रेन झाला पाहिजे, तो ट्रेनर असला पाहिजे, त्याला माहिती असलं पाहिजे रिडिंग कशी घ्यायची. तुम्हाला माहिती आहे का कुठल्याही मीटर मध्ये ॲमीटर व्होल्टामीटर यामध्ये एक छोटीशी काच दिलेली असते बघा, बघितलंय का कधी. तर त्या स्केलच्या बाजूला गोलाकार अशी काच असते आणि त्या काचेवर पॉइंटर असतो. तर ती रिडिंग बघताना कशी बघायची की ती काच जी आहे आरसा असतो, त्या आरशामध्ये तो पॉइंटर आपल्याला दिसता कामा नये. ज्यावेळेस तो पॉइंटर इमेज दिसत नाही त्यावेळेसची रिडिंग करेक्ट, आणि तुम्हाला पॉइंटर इमेज जर दिसत असेल त्या आरशात तर ती रिडिंग चुकीची आहे. आता आपण ज्यावेळेस प्रॅक्टिकल घेऊ त्यावेळेस आपल्याला हे दाखवता येईल प्रत्यक्ष. तर आपण ज्यावेळेस प्रॅक्टिकल घेऊ त्यावेळेस प्रत्येक रिडिंग घेताना ही काळजी घेतली पाहिजे तो इन्स्ट्रुमेंट झिरोला अटॅच केलेला आहे का, त्यानंतर त्याची तो इन्स्ट्रुमेंट व्यवस्थित आहे का, मग आपण रिडिंग घेताना बरोबर घेतोय का, कशा पद्धतीने घ्यायचं, तो पॉइंटरच्या आड इमेज गेली पाहिजे त्यावेळेसची रिडिंग करेक्ट. अशा ह्या गोष्टीची काळजी घेऊन आपण ज्यावेळेस मेजरमेंट करतो त्यावेळेस आपलं मेजरमेंट चुकत नाहीये, मोजमाप चुकत नाहीये. आता आणखीन काही जे मेजरमेंट घेतो आपण तरी पण त्याच्यामध्ये पॉइंट समथिंग प्लस मायनस होऊ शकतं. तर त्यासाठी आम्ही काय करतो, एकच फिजिकल क्वांटिटी एकच फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट नंबर ऑफ घेतो. आम्ही फिजिक्स प्रॅक्टिकल करताना किंवा केमिस्ट्री प्रॅक्टिकल करताना एकच रिडिंग घेऊन कॅल्क्युलेशन केलं तरी रिझल्ट येतो, पण आम्ही नंबर ऑफ रिडिंग घेतो त्याची वेगवेगळ्या ठिकाणची आणि तसं घेऊन मग ते मिनिमाइज करतो. मग आता इथे दुसरं पॉइंट दिलंय रॅन्डम इरर. मग आता तो रॅन्डम इरर कसा असतो त्या बाबतीत इथेही प्रकार दिलेले आहेत. इस्टिमेशन ऑफ इरर हा एक प्रकार आहे, अब्सोल्यूट इरर आहे, मीन अब्सोल्यूट इरर आहे, रिलेटिव्ह इरर आहे आणि पर्सेंटेजेस ऑफ रिलेटिव्ह इरर, असे 4-5 आपण पॉइंट बघायचे. आता इस्टिमेशन ऑफ इरर, व्हॉट इज मीन्ट बाय इस्टिमेशन ऑफ इरर, म्हणजेच अवरेज याच्यामध्ये प्रकार छोटासा अवरेज व्हॅल्यू किंवा मीन व्हॅल्यू याचे प्रकार मधला हा पहिला प्रकार अवरेज व्हॅल्यू मीन व्हॅल्यू. तुम्ही सरासरी व्हॅल्यू म्हणतो, आपण सरासरी म्हणतो. म्हणजे आपण ज्या वेळेस समजा 5 रिडिंग घेतलेले आहेत, 5 रिडिंगची बेरीज करतो आणि 5 ने डिवाइड करतो म्हणजे ते काय येतं, अवरेज येतं. त्यालाच आपण मीन व्हॅल्यू म्हणतो. तसं इथे एक दिलेलं आहे पहा, काय दिले, कन्सिडर हिअर A1 A2 A3 अप टू सो ऑन AN, दीज आर द नंबर ऑफ रिडिंग्स. आपण मोजमाप केलेला आहे एखाद्या फिजिकल क्वांटिटीची, लांबी असेल किंवा मास असेल, काही असेल. समजा इनिशियल त्याची पहिली A1 आहे, दुसरी A2 आहे, तिसरी A3 आहे, असं 4 म्हणा, 5 म्हणा, 6 म्हणा, तुमच्या मर्जी खातर कितीही घेऊ शकता. असं इथे AN इतकं घेतलेलं आहे. तर आपल्याला मीन काढायचा आहे किंवा अवरेज काढायचा आहे. मग ते कसं काढता येईल, फॉर्म्युला घ्यायचा. हा फॉर्म्युला आहे, म्हणजे दिलेल्या सर्व किमतींची बेरीज, दिलेल्या सर्व ज्या मेजरमेंट आहेत त्यांचे बेरीज करायचं आहे आणि नंबर ऑफ किती आहेत त्याने डिवाइड करायचं आहे. इथे डिवाइड केलंय पहा, ये अवरेज म्हणलंय,
म्हणजे मीन व्हॅल्यू किंवा अवरेज व्हॅल्यू एची A1 प्लस A2 प्लस A3 प्लस अप टू 7 प्लस AN अँड होल डिवाइड बाय एन. हा, आता एवढी मोठी लिहायला जागा लागतं म्हणून शॉर्टकटली इथे फॉर्म्युला तयार केला असतो. आणि तो फॉर्म्युला कसा असतो, तो एक चिन्ह आहे समिशन, तो डब्ल्यू सारखा जो दिसतो ना, तो समिशन आहे. ए मीन, ए ची मीन काढतोय इक्वल टू नंबर ऑफ किती, 1/n घेतला बाहेर, तो कॉन्स्टंट आहे. आणि समिशन ऑफ, आता समिशन सुरुवात कुठून आहे, आय इक्वल टू 1, A1 आहे म्हणून आय ची किंमत इनिशियल किती आहे, 1 आहे. कधी कधी इनिशियल 2-3 पासून सुरुवात होते म्हणून इथे 1 आहे. आणि लास्ट किती आहे, n आहे. हा, म्हणून इथे लिहिताना कसं लिहिलेलं आहे, या ठिकाणी बघा 1/n हे कॉन्स्टंट घेतलं बाहेर, समेशन आय इक्वल टू 1 म्हणजे इनिशियल रिडिंग 1 पासून आहे आणि वरची रिडिंग किती आहे, लास्ट n आहे. म्हणून इथे कॉमन मध्ये ए आय असं लिहिलेलं आहे. हे झालं मीन काढण्याचं एक छोटस फॉर्म्युला. आता त्याच्यानंतर काय बरं आपल्याकडे, त्यानंतर दुसरा पेज, हा हे दिसतंय का, बी अब्सोल्यूट एरर. आता अब्सोल्यूट एरर मध्ये काय केलं आपण, पाठीमागे काय काढलं बरं, ए अवरेज काढलं. हा, त्याला आपण ए मीन म्हणू शकतो का, ए मीन म्हणू शकतो. हा, मग आता इथे पहा अब्सोल्यूट एरर कसं केलेलं आहे. आता इथे रिडिंग बघा, या ठिकाणचे रिडिंग A1 आहे. फॉर A1 साठी कसं करायचं अब्सोल्यूट, आपण हे मीन काढलेली आहे पाठीमागं आता, ॲव्हरेज व्हॅल्यू किंवा मीन व्हॅल्यू म्हणून आता ए मीन काढलेली आहे, त्या सर्वांची बेरीज भागिले n करून काढलेली आहे. सर्वांसाठी हा मीन आहे. मग आता इथे पहिली रिडिंग आपली A1 आहे, त्यातून वजा करायची आणि जो काही राहील पॉइंट समथिंग डेल किंवा डेल्टा A1 हे लिहायचं. यामध्ये या दोघांपैकी म्हणजे कोणीही मोठं राहू शकतं, कोणीही मोठं राहू शकतं. मोठ्यातून छोटा वजा करायचा आहे. A1 मोठा राहू शकतो आणि मीन व्हॅल्यू छोटी राहू शकते, किंवा मीन व्हॅल्यू मोठी राहू शकते, A1 छोटा राहू शकतो. मोठ्यातून छोटी वजा करायचा आहे. इथे जे चिन्ह दिलेलं आहे पॅरलल लाईन, अशा या दोन पॅरलल लाईनचा मिनिंग काय, मोठ्यातून छोटी वजा करा आणि इथे प्लसच लिहा. असा समज करू नका A1 जर मोठा असेल, इथे मायनस आहे, मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून मायनस लिहायचं नाही. याला काय म्हणतात, या चिन्हाला काय म्हणतात, मॉड ऑफ. मराठीमध्ये केवळ मूल्य, केवळ मूल्य म्हणजे फक्त मूल्याचा विचार करा, निगेटिव्ह पॉझिटिव्हचा विचार करू नये. हा, तसं आपण प्रत्येक दिलेल्या किमतींचं अब्सोल्यूट एरर काढणार आहोत. व्हॉट इज दिस इज अब्सोल्यूट एरर. मग हा, प्रत्येक इंडिव्हिज्युअल जो रिडिंग आहे ती मायनस करणार आहोत मीन व्हॅल्यू मधून. इथे आपल्याला अब्सोल्यूट एरर काय मिळाला, डेल A2. फॉर A3 साठी डेल A3 मिळालं. अप टू AN या व्हॅल्यू साठी डेल AN अशी किंमत मिळालेली आहे. कळालं का हे कसं काढलं आपण. हा, पाठीमागच्या आर्टिकल मध्ये त्या मीन अवरेज काढलं
आणि ते मीन अवरेज मधून इंडिव्हिज्युअल A1 A2 A3 हे डिफरन्स केलं, मायनस केलं, आणि आपल्याला ह्या ज्या किमती मिळाल्या त्या अब्सोल्यूट इररच्या आहेत. अशा किमतींना काय म्हणायचं? अशा किमतींना काय म्हणायचं? अब्सोल्यूट अब्सोल्यूट इरर म्हणायचं. बरं, आता हे अब्सोल्यूट इरर किती आहेत बरं, मोजा बरं. हे फर्स्ट, हे दुसरे, हे तिसरे, आणि हे कितवे? लास्ट आहे, म्हणजे यंत आहे. मग आता मला यांची काय काढायचं आहे? मीन अब्सोल्यूट इरर काढायचे आहेत. या अब्सोल्यूट इररचे मीन अब्सोल्यूट काढायचं आहे. मग काय करायचं बरं? यांचं मला मीन अब्सोल्यूट घ्यायचं आहे. या सर्वांची बेरीज करायला लागेल आणि डिवाइड बाय नंबर ऑफ किती आहेत? एन आहेत, मग डिवाइड करावं लागेल. म्हणजेच मला या अब्सोल्यूट इररचं काय मिळेल? अब्सोल्यूट इररचं काय मिळेल? मीन अब्सोल्यूट इरर मिळेल. तर तो इथे बघा पुढचा मीन अब्सोल्यूट इरर कसं काढले पहा. या सर्वांची बेरीज केलेली आहे इथे, आणि हे नंबर ऑफ किती एन आहेत, म्हणून एन ने डिवाइड केलेलं आहे. मग आपल्याला जो काही मिळतो तो मीन अब्सोल्यूट इरर मिळतो. मग आता इन केस याला छोट फॉर्म करण्यासाठी समेशन ऑफ सेम वे पाठीमागे जसं घेतलं आपण तसंच इथे इथेही 1/n इज द कॉन्स्टंट व्हॅल्यू. ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, ती बाहेर घेतली, आणि हे डब्ल्यूचा जो आकार आहे त्याला समिशन म्हणायचं, म्हणजे सम ऑफ. त्याची स्टार्टिंग कुठे आहे? त्याची स्टार्टिंग 1 पासून आहे. आय इक्वल टू 1 टू रन लास्ट एन, इथे एन घेतलं, आणि त्या किमतीला जनरल डेल ए आय असं लिहिलेलं आहे. बरोबर आहे. आपण काय काढलं आता इथे? इथे काय काढलं आता आपण? मीन अब्सोल्यूट. हा, कसं काढलं? अब्सोल्यूट इरर तयार केला अगोदर, आणि त्याचा अवरेज इथे घेतलं. आणि अब्सोल्यूट इरर घेताना आपण काय केलं? अगोदर मीन व्हॅल्यू काढली किंवा अवरेज व्हॅल्यू काढली, आणि त्याच्यापासून अब्सोल्यूट इरर काढलं, आणि अब्सोल्यूट इरर पासून काय केलं आपण? बरोबर आहे. आता त्या पुढचा पहा. व्हॉट इज दिस? रिलेटिव्ह इरर. आता इथे काय दिसतं पहा, वाचा बरं. डेल मीन मीन आहे. डेल मीन म्हणजे कोण आहे? डेल मीन म्हणजे हा आहे बघा. हा, याला काय म्हणायचं? ऍब्सोल्यूट इरर म्हणायचं, म्हणजे मीन ऍब्सोल्यूट इरर म्हणायचं हे. बरोबर आहे. आणि हा कोण आहे खालचा? मीन व्हॅल्यू आहे, अवरेज व्हॅल्यू. हा, मग मला ह्याची डेफिनेशन सांगा बरं, काय करता येईल? रिलेटिव्ह इरर इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ मीन ॲब्सोल्यूट इरर टू इट्स अवरेज व्हॅल्यू किंवा मीन व्हॅल्यू असंही म्हणता येतं. and this definition is the ratio of mean absolute error is to average of observation. अवरेज ऑफ ऑब्झर्वेशन म्हणजे आपण ऑब्झर्वेशन A1 A2 A3 अप टू AN केलेलं होतं, त्यांचा अवरेज असं सांगितलेलं आहे. तर रिलेटिव्ह इरर लक्षात आलं? रिलेटिव्ह इरर लक्षात आलं का? हा, आता नेक्स्ट पेज वर पहा. आता इथे समजा तुम्हाला कधी कधी पर्सेंटेज विचारतं. पर्सेंटेज इरर म्हणजे हे साधं इरर काढलं, पण तुम्हाला पर्सेंटेज इरर म्हणजे 100ला किती चूक झालेली आहे, म्हणजे एका मागे एवढा आहे, तर 100ला किती चूक, म्हणजे शेकडा, टक्के किती, असं तुम्हाला विचारतं. मग ते कसं काढायचं बरं? आता हीच किंमत जी आपण काढलेली आहे
त्याच किमतीला काय केलेलं आहे, त्याच किमतीला इथे पहा मी काय केलंय, या ठिकाणी काय केलंय बघा, हा फॉर्म्युला लक्षात घ्या. हा म्हणजे आपला फॉर्म्युला ए डेल मीन आहे डिवाइड बाय ए मीन आहे, रिलेटिव्ह एरर आहे. त्या रिलेटिव्ह एररला पर्सेंटेज ऑफ रिलेटिव्ह एरर करायचा आहे. मग मी इथे ऍडजस्टमेंट डिवाइड अँड मल्टिपल 100 केलं, डिवाइड अँड मल्टिपल 100 केलेला आहे. मग आता पुढे बदल करायचा, मला टक्क्यामध्ये दाखवायचा आहे. तर हे थोडस चुकलंय. आता कसं चुकलं, तर या ठिकाणी काय करायला पाहिजे, जो भागिले 100 आहे बघा, लक्षात येते का, तुम्हाला करेक्शन करायचं आहे. भागिले 100 केलेला जो आहे डिवाइड बाय 100, त्याचं रूपांतर टक्क्यात करायचं आहे. असं म्हणजे इथे असं लिहायचं आहे, असं लिहायचं आहे. या मुलीने हे लिहायला विसरलंय किंवा पुस्तकात तशी चूक केलेली आहे. आपल्या टेक्स्टबुक मध्ये असं लिहिलेलं नाहीये. याला पर्सेंटेज इरर म्हणलेलं आहे, पण इथं पर्सेंटेज असं लिहिलेलं नाही तुमच्या टेक्स्टबुक मध्ये. म्हणून तुम्ही असा बदल करून घ्या, इथे हे चिन्ह लिहा, हे चिन्ह पर्सेंटेज ऑफ पर्सेंटेजचा आहे. मग हा करेक्ट फॉर्म्युला होईल. तर हा फॉर्म्युला काय आहे, डेल मीन डिवाइड बाय ॲव्हरेज मीन इंटू 100 पर्सेंटेजेस, असं करायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात सांगायचं की जो हा डिवाइड बाय जो आहे त्याचा टक्क्यात रूपांतर करायचं आहे आपल्याला. असो, तर आज आपण एररच्या बाबतीत बघितलेलं आहे. एरर इन मेजरमेंट, त्याचे दोन प्रकार बघितले, सिस्टमॅटिक एरर आणि रॅन्डम एरर. आणि त्याच्यानंतर मग दुसरा आर्टिकल बघितला, एस्टिमेशन ऑफ एरर. आणि त्या एस्टिमेशन ऑफ एरर मध्ये अब्सोल्यूट एरर, मीन अब्सोल्यूट एरर, रिलेटिव्ह एरर आणि पर्सेंटेजेस ऑफ एरर असं बघितलेलं आहे.